नमस्कार. आजच्या या सखोल विश्लेषणात तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण मानवी इतिहासातील एका अत्यंत रोमहर्षक आणि थक्क करणाऱ्या प्रवासावर जाणार आहोत. हा प्रवास आहे आपल्या प्राचीन भारताचा. विचार करा, सुरुवातीच्या काळातील निसर्गावर अवलंबून असलेल्या एका साध्या ग्रामीण व्यवस्थेपासून ते थेट एका भव्य सुवर्णयुगापर्यंतचा हा प्रवास आहे. अशा सुवर्णयुगाचा ज्याने चक्क आधुनिक जगाच्या ज्ञानाचा पाया रचला. आजच्या या सत्रात आपण पाहणार आहोत की कशा प्रकारे या प्राचीन संस्कृतीने विज्ञान, गणित, कला आणि अगदी लोकशाहीचे असे काही प्रगत विचार मांडले जे आज हजारो वर्षांनंतरही तितकेच ताजे आणि प्रासंगिक आहेत. आजच्या या संपूर्ण प्रवासाची रूपरेषा आपण थोडक्यात पाहूया. आपण सुरुवात करूया आदिवासी मुळांपासून ते संघटित गावांपर्यंतच्या प्रवासाने. त्यानंतर आपण नवीन धर्मांची क्रांती पाहू. मग मौर्यांचे अतिशय आधुनिक असे प्रशासकीय मॉडेल, त्यानंतर गुप्त साम्राज्याचे सुवर्णयुग आणि सर्वात शेवटी भारताचा संपूर्ण जगावर पडलेला तो कायमस्वरूपी प्रभाव. चला तर मग लगेच सुरुवात करूया. ओके, आता आपण आपल्या पहिल्या टप्प्याकडे वळूया, जिथे आदिवासी मुळे एका संघटित ग्रामव्यवस्थेत बदलत होती. सिंधू संस्कृतीचा अस्त झाल्यानंतर भारतीय उपखंडात एका नवीन पर्वाची सुरुवात झाली, ज्याला आपण वैदिक काळ म्हणतो. मानवी उत्क्रांतीचा हा जवळपास 2000 वर्षांचा अवाढ्य कालखंड एकदा डोळ्यांसमोर आणून बघा. इसवी सन पूर्व 1500च्या त्या सुरुवातीच्या वैदिक काळापासून ते थेट इसवी सन 320 मधल्या विशाल गुप्त साम्राज्यापर्यंतचा हा प्रवास आहे. एका मानवी वंशाने टोळी जीवनाकडून एका अत्यंत प्रगत साम्राज्यापर्यंत घेतलेली ही झेप खरोखरच अविस्मरणीय आहे. आता तुम्हाला प्रश्न पडेल की आपण आज जी लोकशाही पाहतो त्याची सुरुवात नक्की कुठे झाली? तर मित्रांनो, सर्वात मनोरंजक गोष्ट ही आहे की लोकशाहीची बीज हजारो वर्षांपूर्वीच आपल्याकडे रोवली गेली होती. प्राचीन भारतातील ग्रामसभा आणि वज्जीसारखी गणराज्ये हे याचं उत्तम उदाहरण आहेत. ग्रामसभा म्हणजे गावातील लोकांची अशी एक सभा जिथे स्थानिक पातळीवरील महत्त्वाचे निर्णय सर्वांच्या सहमतीने घेतले जायचे. स्थानिक स्वराज्य संस्थेची ही पायाभूत संकल्पना आजही आपल्यासाठी तितकीच महत्त्वाची आहे. पण जसजसा काळ पुढे गेला तसतसे समाज व्यवस्थेत काही खूप मोठे बदल होत गेले. हे समजून घेण्यासाठी आपण एका शालेय क्लबची कल्पना करूया. सुरुवातीला म्हणजे ऋग्वैदिक काळात हा क्लब खूप लवचिक होता. ज्याच्याकडे योग्य कौशल्य आहे तो कोणीही याचं नेतृत्व करू शकत होता. म्हणजे सुरुवातीची व्यवस्था ही पूर्णपणे व्यवसायावर आधारित होती. पण नंतरच्या काळात या क्लबचे नियम खूप कडक झाले. ज्यांचा जन्म विशिष्ट कुटुंबात झाला आहे त्यांनाच केवळ प्रवेश मिळू लागला. ही जन्मावर आधारित एक अत्यंत कठोर व्यवस्था बनत गेली, ज्यातून पुढे जनपदांची निर्मिती झाली. आता आपण इसवी सन पूर्व 6व्या शतकात येऊया, जिथे परिस्थिती झपाट्याने बदलत होती. फक्त शक्तिशाली राज्यच उभी राहत नव्हती, तर एका नवीन वैचारिक आणि धार्मिक क्रांतीचीही सुरुवात होत होती. या जबरदस्त वैचारिक क्रांतीचा एक प्रमुख स्तंभ म्हणजे जैन धर्म. 24वे तीर्थंकर वर्धमान महावीर यांनी पंचमहाव्रतांची शिकवण दिली. विशेषतः त्यांनी सत्य आणि अत्यंत कठोर अहिंसेवर दिलेला भर हा त्या काळासाठी अतिशय क्रांतिकारी होता. समाजात एक असा नैतिक पाया रचला गेला जिथे कोणत्याही सजीवाला इजा न पोचवणे याला सर्वोच्च महत्त्व प्राप्त झाले. याच सुमारास गौतम बुद्धांनी अत्यंत व्यावहारिक असा अष्टांग मार्ग जगासमोर मांडला. हा मार्ग म्हणजे कोणतेही अवघड कर्मकांड नव्हतं, तर आपल्या रोजच्या वैयक्तिक आचरणासाठी एक अत्यंत साधी नैतिक आचारसंहिता होती. योग्य दृष्टी, योग्य वाणी आणि योग्य कर्मावर लक्ष केंद्रित करून बुद्धांच्या या तत्त्वज्ञानाने संपूर्ण आशिया खंडातील लोकांच्या जगण्याची दिशाच बदलून टाकली. बरं, आता आपण इतिहासाच्या पानांवरून थोडं आणखी पुढे जाऊया. काळ होता इसवी सन पूर्व 322. इथे प्रादेशिक राज्यांची जागा एका अतिप्रचंड आणि संघटित अशा प्रशासकीय मॉडेलने घेतली. चंद्रगुप्त मौर्यांनी स्थापन केलेलं हे विशाल मौर्य साम्राज्य. एवढं अवाढव्य साम्राज्य चालवायचं कसं हे समजून घेण्यासाठी आचार्य चाणक्य म्हणजेच कौटिल्य यांनी लिहिलेला अर्थशास्त्र हा ग्रंथ अतिशय उत्तम पुरावा आहे. हा ग्रंथ केवळ एखादं पुस्तक नाहीये, तर अर्थव्यवस्था, परराष्ट्र धोरण आणि लष्करी रणनीती कशी असावी हे अत्यंत बारकाईने सांगणारं एक प्रगत मॅन्युअलच आहे. इथे एक अत्यंत महत्त्वाचा फरक लक्षात घ्या. कुठे ती साधी स्थानिक गरजांपुरती मर्यादित असलेली वैदिक टोळी व्यवस्था आणि कुठे हे मौर्यांचं प्रशासन. मौर्य प्रशासन हे आजच्या काळातल्या एखाद्या आधुनिक फेडरल डिपार्टमेंट्स किंवा सरकारी मंत्रालयांसारखं अतिशय समन्वित आणि शिस्तबद्ध होतं. सर्व काही एका मध्यवर्ती सत्तेच्या नियंत्रणाखाली अत्यंत सुव्यवस्थित चालत होतं. या मौर्य साम्राज्यातील सर्वात महान सम्राट म्हणजे सम्राट अशोक.
कलिंगच्या त्या भीषण युद्धानंतर अशोकांच्या मनात जे विचार आले असतील ते आपण एका वाक्यात असे मांडू शकतो. खरा विजय हा तलवारीने जमिनी जिंकण्यात नसून धम्म आणि शांतीच्या माध्यमातून मने जिंकण्यात आहे. हा विचार खरोखरच अंगावर काटा आणणारा आहे. त्यांनी युद्धाचा कायमचा त्याग केला आणि संपूर्ण साम्राज्यभर फक्त आणि फक्त नैतिकतेचा संदेश पसरवला. मौर्यानंतर आपण थेट वळूया इसवी सन 320च्या आसपास. हा तो काळ आहे ज्याला भारताच्या इतिहासाचं सुवर्ण युग म्हटलं जातं, म्हणजेच गुप्त साम्राज्य. इतिहास किती गमतीशीर आहे ना. 2 महान सम्राटांच्या नेतृत्वाची शैली समजून घेण्यासाठी ही तुलना नक्की पहा. एका बाजूला सम्राट अशोक आहेत, ज्यांनी शांती आणि धम्माचा मार्ग निवडला, तर दुसऱ्या बाजूला आहेत गुप्तवंशाचे समुद्रगुप्त. समुद्रगुप्तांनी आपल्या अफाट लष्करी रणनीतीने साम्राज्याचा इतका प्रचंड विस्तार केला की त्यांना चक्क भारताचा नेपोलियन म्हटलं गेलं. या दोन्ही एकदम परस्पर विरोधी पण तितक्याच प्रभावी प्रशासकीय शैली आहेत. समुद्रगुप्तांचे पुत्र चंद्रगुप्त द्वितीय म्हणजेच विक्रमादित्य यांच्या काळात तर समाजाने एक वेगळीच उंची गाठली. आता साम्राज्य सुरक्षित होतं, त्यामुळे लोकांचं जीवन फक्त जगण्याच्या संघर्षात अडकलं नव्हतं. त्यांच्या दरबारात चक्क बुद्धिमत्तेची नवरत्ने होती, ज्यामध्ये महाकवी कालिदासांसारख्या दिग्गजांचा समावेश होता. या काळात साहित्य आणि कलेला जो राजाश्रय मिळाला तो खरोखरच अभूतपूर्व होता. आणि याच सुवर्णयुगातील खऱ्या अर्थाने एक माईक ड्रॉप मोमेंट म्हणजे महान गणितज्ञ आर्यभट्ट यांची कामगिरी. कल्पना करा की ते अत्यंत आत्मविश्वासाने आपल्याला असं सांगत आहेत, मी गणिताच्या आधारे सिद्ध केले आहे की पृथ्वी स्वतःच्या अक्षावर फिरती आणि मी जगाला शून्याची ताकद भेट देत आहे. खगोलशास्त्र आणि गणितातील त्यांची ही प्रगती संपूर्ण मानवजातीसाठी एक वरदान ठरली. इतका सगळा रंजक इतिहास पाहिल्यानंतर साहजिकच आपल्याला एक प्रश्न पडतो. या महान प्राचीन साम्राज्यांनी आज आपण ज्या आधुनिक जगात राहतोय त्याला नक्की कसा आकार दिला? त्यांच्या त्यावेळच्या विचारांचा आजच्या आपल्या 21व्या शतकाशी नेमका काय संबंध आहे? चला तर मग बघूया की भारताने संपूर्ण जगाला असा कोणता वारसा दिलाय जो आजही तितकाच भक्कमपणे उभा आहे. 0. होय, अगदी बरोबर. हा फक्त एक आकडा नाहीये. शून्याचा शोध आणि दशमान पद्धत तसंच त्रिकोणमिती या गोष्टी नसत्या तर आजचं कोणतंही आधुनिक विज्ञान, आपले हे स्मार्टफोन्स, कम्प्युटर्स किंवा अंतराळ संशोधन कधीच शक्य झालं नसतं. जगाच्या वैज्ञानिक प्रगतीची ही खऱ्या अर्थाने सर्वात मोठी पायाभरणी होती. दुसरी अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपली भाषा आणि साहित्य. संस्कृत भाषेची रचना इतकी अचूक आणि शास्त्रशुद्ध आहे की आजही जगभरातील भाषाशास्त्रज्ञ तोंडात बोट घालतात. पाणिनींचा अष्टाध्यायी हा व्याकरणाचा ग्रंथ असो, कालिदासांची नाटके असोत किंवा वेदांपासून पुराणांपर्यंतचे सखोल तत्वज्ञान, या सर्वांनी मानवी बुद्धिमत्तेला एक प्रगत संरचना दिली आहे. आणि कलेच्या बाबतीत बोलायचं तर अजिंठा आणि वेरूळची ती डोंगरात कोरलेली भव्य लेणी आठवा किंवा सांचीचा तो विस्तीर्ण स्तूप बघा. मथुरा आणि गांधार कला शैलींमधून हे स्पष्ट होतं की त्या काळच्या लोकांकडे केवळ घरं बांधण्याची नाही तर हजारो वर्ष टिकणाऱ्या चिरंतन कलाकृती निर्माण करण्याची एक अभूतपूर्व दृष्टी होती. तर मित्रांनो, आजच्या या संपूर्ण प्रवासातून एक गोष्ट तर पक्की समजते, कोणत्याही संस्कृतीची खरी ताकद ही तिने मागे सोडलेल्या ज्ञानातून मोजली जाते. मग तो शून्य असो, लोकशाही संकल्पना असो की अहिंसेचे तत्वज्ञान. जाता जाता एक विचार करण्यासारखा प्रश्न मी तुम्हाला विचारतो. आजच्या आपल्या या आधुनिक युगातील असे कोणते विचार किंवा शोध आहेत जे इथून पुढे 2000 वर्षांनंतरही मानवी जगाला असाच आकार देत राहतील? विचार नक्की करा. आजच्या या विश्लेषणात सहभागी झाल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.